आणि आता एक मोठी बातमी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं हा निर्णय आता राज्याला पाठवण्यात आलाय असं सूत्रांकडून कळतंय। राज्यातल्या अधिकाऱ्यांकडनं केंद्रीय आयोगाची ऑर्डर वाचण्याचंही काम सुरू झालंय। त्यामुळे हा निर्णय नेमका काय आहे हे अद्याप कळलेलं नाहीये, मात्र ही ऑर्डर वाचण्याचं काम सध्या सुरू आहे। वैभव परब यांच्याकडनं अधिक तपशील जाणून घेऊया। वैभव, त्या मतांचं काय होणार काही वेळातच स्पष्ट होईल, कारण सूत्रांकडनं कळतंय की निर्णय तर पाठवण्यात आलाय। नक्कीच थोड्या वेळापूर्वी हा निकाल आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या हाती लागलेला आहे, परंतु अद्याप हा निकाल काय आहे यावर स्पष्टीकरण मिळालेलं नाहीये। या निकालाचं वाचन थोड्याच वेळात सुरू होणार असल्याची माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते। एकीकडे जर आपण पाहिलं तर गेल्या काही तासांपासून या निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं। तो निकाल आता आलेला आहे, परंतु अद्याप स्पष्ट झालेलं नाही की हा निकाल काय आहे। या निकालामध्ये दोन गोष्टी असू शकतात। एक तर ही या मतांसंदर्भात म्हणजे ज्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला होता त्या मतांवर निर्णय असू शकतो, त्याचबरोबर निवडणूक जी मतमोजणी प्रक्रिया आहे ती सुरू करावी असा देखील असू शकतो, किंवा ही मतदान प्रक्रिया आता उशीर झाला असल्यामुळे ही मतदान प्रक्रिया आता उद्या होऊ शकते। अशा 3-4 गोष्टी आहेत या निकालामध्ये असू शकतात, परंतु अद्याप स्पष्ट झालं नाहीये। नुकतेच शिवसेनेचा शिष्टमंडळ म्हणजे जे पोलिंग बूथला होते ते आणि ऑब्झर्व्हर आहेत ते सगळे नेते आहेत शिवसेनेचे, ते वरती दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर नुकतंच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ही राष्ट्रवादीची नेते मंडळी देखील विधान भवनामध्ये दाखल झालेली आहेत आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आतमध्येच आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीचं संपूर्ण शिष्टमंडळ आहे ते या विधान भवन परिसरामध्ये दाखल आधीपासूनच आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळपासून देवेंद्र फडणवीस या विधिमंडळामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि सगळ्या घडामोडींवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवून ते सकाळपासून आहेत। त्यामुळे नक्कीच उत्सुकता भाजपला देखील तितकीच आहे की या मतांवर ज्या मतांवर आक्षेप घेण्यात आलेला होता त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने या आमदारांसंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय दिलाय का, की मतदान प्रक्रिया मतमोजणी प्रक्रिया ही अशीच सुरू राहणार आहे। ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये या आपल्यापर्यंत येणार आहे। या संदर्भातलं जे निवडणूक अधिकारी आहेत यांच्या हातात हे पत्र मिळाले असल्याची माहिती आहे आणि थोड्याच वेळापूर्वी आपण सांगितलं होतं की शिवसेनेने एकीकडे दबाव तंत्र तयार केलं होतं। त्या दबाव तंत्रानंतर आता ही बातमी येते, म्हणजे शिवसेनेचं जे मगासपासून आपल्याला पाहायला मिळत होतं कुठेतरी आजची मतमोजणी आहे ही थांबवावी आणि उद्या सुरू करावी असा जाब शिवसेनेकडून निवडणूक अधिकाऱ्यांना विचारण्यात आला होता आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला देखील उत्सुकता आहे की या निकालामध्ये नेमकं काय आहे। ज्या आमदारांवर आक्षेप नोंदवण्यात आला होता त्यामध्ये जितेंद्र आव्हाड, त्याचबरोबर सुहास अण्णा कांदे, यशोमती ठाकूर, भाजपकडून रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार या 5 आमदारांनी मतदान प्रक्रियेवेळी काही वेगळ्या घडामोडी केल्या असल्यामुळे त्यांच्यावर आक्षेप नोंदवण्यात आला होता। सुरुवातीला भाजपनं हा आक्षेप नोंदवला, तशा प्रकारचं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपचं एक शिष्टमंडळ जाऊन भेटलं, त्यानंतर तातडीनं महाविकास आघाडीनं देखील सूत्र हलवली, लेटर बॉम्ब तयार केला आणि तोच लेटर बॉम्ब ज्यामध्ये भाजपकडून महाविकास आघाडीची 3 नावं नमूद करण्यात आली होती त्याच प्रकारचं पत्र टाईप करून भाजपची त्यामध्ये 2 नावं ऍड केली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर देखील नेमका पेच आपल्याला लक्षात आला असेल की आता निर्णय जर दोन्ही पक्षांमध्ये अशा प्रकारच्या घडामोडी झाल्या असतील तर नेमका निर्णय काय द्यायचा। यासाठीच खास करून निवडणूक आयोग या मतदान प्रक्रियेच्या वेळेला व्हिडिओ क्लिप किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग ठेवत असते आणि हीच व्हिडिओ क्लिप आहे ती निवडणूक आयोगाने या दोघांच्या तक्रारीनंतर मागवून घेतली होती। त्यामुळे या निवडणूक आयोगाने या व्हिडिओ क्लिपमध्ये नेमका आक्षेप नोंदवला आहे का, या मतांचा जे मतं नोंदवण्यात आली होती ती मतं बाद करण्यात येणार की संपूर्ण दोघांचे जे आक्षेप होते ते पूर्ण निराधार ठरवण्यात येणार हे आता वैभव, तुला थोडंसं थांबवतो। आणखी एक मोठी ब्रेकिंग येते, अगदी थोड्या वेळामध्ये आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे अखेर तो क्षण आलेला आहे, कारण अगदी थोड्या वेळामध्ये ही मतमोजणी आता सुरू होईल। केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आला राज्याकडे आणि आता अगदी काही वेळामध्ये या मतमोजणीला, ज्याची 5 वाजल्यापासून सगळेजण वाट बघतायत, त्या मतमोजणीला अखेर आता सुरुवात होईल अशी माहिती मिळते। त्यामुळे आता 12:49 झाले, जवळपास 8 तास होत आलेले आहेत आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आलेला आहे की या मतमोजणीला
सुरुवात व्हावी, काही वेळामध्येच ही सुरुवात होईल. वैभव, अगदी काही वेळामध्ये आता सुरुवात होणार आहे, त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये निकालही हळूहळू येऊ लागतील. काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? नक्कीच, म्हणजेच याचा अर्थ आता स्पष्ट झालेला आहे की मध्यरात्रीमध्येच मुंबईमध्ये गुलाल हा उधळला जाणार, परंतु हा गुलाल कोणाचा असणार हे आता आपल्याला थोड्याच वेळात करणार आहे. संजय पवार आणि धनंजय माडे यांच्यामध्ये चुरस आहे. सर्वात महत्वाची मतं म्हणजे पहिल्या पसंतीची मतं. वैभव, जर थोडंसं थांबवतो मी. आता रौनक कुकडे आपल्या बरोबर आहे. रौनक, तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत आता या संदर्भात? जी आता वैभवने जी बातमी दिली आहे, मुख्यतः निवडणूक आयोगाकडनं ऑर्डर आलेली आहे. मात्र काही मिनिटातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मुख्यतः या मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि सातत्याने महाविकास आघाडीच्या वतीने हे दावा करण्यात येतोय की पहिल्या फेरीतच त्यांचे चारही उमेदवार पहिल्या प्रिफरन्शियल वोटिंग मध्ये निवडून येणार अशा स्वरूपाची दावा जो आहे तो महाविकास आघाडीकडनं करण्यात येतो आणि काही वेळानंतर आता मतमोजणीला मुख्यतः सुरुवात होणार आहे. रौनक, त्या 5 मतांबद्दल काही कळलं का? ज्या 5 मतांबद्दल, म्हणजे 3 मतांबद्दल भाजपच्या आणि 2 मतांबद्दल 3 मतांबद्दल महाविकास आघाडीच्या आणि 2 भाजपच्या बाजूच्या मतांबद्दल आक्षेप झालेला होता, त्याबद्दल काही कळलंय का? अश्विन, जी माहिती उपलब्ध झालेली आहे, मुख्यतः मी सांगतो की आता डिटेल ऑर्डर जी आहे ती वाचून दाखवली जातोय आहे आणि त्यानंतरच आपल्याला कळू शकेल. कारण जे निवडणूक प्रभारी तिथे आहेत आणि जे पोलिंग एजंट आहे मुख्यतः त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला माहिती कळेल आणि त्यांच्याकडे सध्या तिथे फोन वगैरे अलाउड नसल्यामुळे माहिती थोडं उशिराने आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. रौनक, धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा जसं रौनकनी सांगितलेलं आहे की काही वेळामध्येच मतमोजणी सुरू होईल, मात्र अजूनही त्या 5 मतांबद्दल स्पष्टता नाहीये. त्या 5 मतांबद्दल आयोगाकडनं कुठलंही स्पष्टीकरण मिळालेलं नाहीये. वैभव, वादग्रस्त 5 मतांबद्दल ज्यांच्याबद्दल आक्षेप घेण्यात आलेला होता त्याच्याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. नक्कीच, आणि ही निर्णायक मतं ठरणार आहेत. जर बाद करायची झाली तर पुढची प्रक्रिया काय, आणि जर हीच मतं ठेवायची झाली तरी देखील पुढे या दोघांमध्ये रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. खरं तर दोघांनीही एकमेकांवर आक्षेप नोंदवला होता, त्यामुळे केंद्रीय आयोगानं या संदर्भातली एक व्हिडिओ थोडंसं थांबवतो. एक माहिती येते सूत्रांकडून, त्यानुसार सुहास कांदेंचं मत आता बाद झालेलं आहे. त्यामुळे सुहास कांदेंच्या मताविषयी माहिती समोर आलेली आहे, त्यांचं मत बाद झालंय अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ही आणखी एक मोठी घडामोड, मोठी बातमी म्हणावी लागेल. सुहास कांदे यांचं मत बाद अशी माहिती सूत्रांकडनं कळते. तेव्हा काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणं अपेक्षित आहे, मात्र त्याआधी ही मोठी अपडेट, मोठी घडामोड म्हणावी लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर आता मतमोजणी काही वेळात सुरू होईल, मात्र सुहास कांदे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचं मत बाद झालेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता या मत बाद होण्याचा येणाऱ्या आकडेवारीवर कसा परिणाम होतो पाहणं महत्वाचं असेल. अगदी थोड्या वेळामध्ये ही मतमोजणी सुरू होणार आहे, मात्र आत्ताची अपडेट येते त्यानुसार सुहास कांदेंचं मत बाद झालंय असं सूत्रांचं म्हणणं आहे, तशी सूत्रांची माहिती येते. ANIच्या हवाल्याने ही बातमी येते, सुहास कांदेंचं मत हे बाद झालेलं आहे. ज्या 3 मतांबद्दल भाजपने आक्षेप घेतलेला होता त्यातलं एक मत होतं सुहास कांदे, दुसरं मत होतं जितेंद्र आव्हाड आणि तिसरं मत होतं यशोमती ठाकूर यांचं. त्यातलं सुहास कांदेंचं मत हे बाद झालेलं आहे अशी माहिती ANIने दिली आहे. त्यामुळे आता उरलेल्या 2 मतांचं काय होतं, त्यासोबतच तिकडच्या भाजपच्या ज्या 2 मतांबद्दल आक्षेप घेण्यात आलेला होता त्याचं नेमकं काय होतं हेही पाहणं महत्वाचं आहे. ANIने जी बातमी दिली आहे त्यानुसार सुहास कांदेंचं मत हे बाद झालेलं आहे. अवघ्या काही वेळामध्ये ही मतमोजणी सुरू होणं अपेक्षित असतानाच आता एक एक बातमी येते. ज्या 5 मतांबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती, स्पष्टीकरण येणं अपेक्षित होतं, त्यापैकी एका मताबद्दल आता माहिती कळते. ANIने हे वृत्त दिलंय की सुहास कांदे यांचं मत बाद झालेलं आहे. दरम्यान सुहास कांदे या सगळ्याबद्दल जेव्हा त्यांच्या मताबद्दल आक्षेप घेण्यात आलेला होता त्यानंतर ते स्पष्टीकरण देताना काय म्हणालेले ते बघूया. शिवसेना आमदार सुहास कांदे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याच मतावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. अण्णा, काय सांगाल, तुमच्या मतावर आक्षेप घेतला? माझ्या मतावर आक्षेप असा घेतलेला आहे की मी ती मतदान पत्रिका एकापेक्षा अनेक लोकांना दाखवली, परंतु मी मतदान पत्रिका फक्त आमच्या शिवसेना पक्षाच्या प्रतोदलाच दाखवली आणि काही अंतरावरून दाखवली आणि ती मतपेटीत टाकली. मला असं वाटतं की हा आरोप हा चुकीचा आहे. महाविकास आघाडी कुठंतरी थोडीशी घाबरलेली आहे, त्यामुळे तिने असा आक्षेप घेतला असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. नाही, पण एकूणच भाजपनं आक्षेप घेतलेला आहे.
आणि तुम्ही मतपत्रिका इतरांना दाखवली असं त्यांचं म्हणणं आहे. मतपत्रिका इतरांना दाखवायचा विषयच येत नाही. मी आमदार आहे, मला कायदा माहिती आहे. मी माझं मतदान केल्यानंतर फक्त माझ्या प्रतोदलाच दाखवली आणि मला असं सांगायचं आहे की जो निवडणूक आयोगाचे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये सर्व दिसेल. तुम्हीच एकटे नाही आहेत, जितेंद्र आव्हाड असतील, यशोमती ठाकूर, तिघांवरही आक्षेप घेतलाय. मला असं वाटतं की त्यांनी तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीच्या एकाला टार्गेट केलेलं आहे. त्यात शिवसेनेचा मी बळी गेलेलो आहे, बाकी जितेंद्र आव्हाड गेलं. आव्हाडाने त्यांनी तरी मतपत्रिकेला त्यांचा प्रतोदांचा हात लागलेला आहे, पण माझा हात सुद्धा लागलेला नाही. मी प्रचंड असा दूर होतो आणि मतपत्रिका फक्त दाखवली होती आणि माझा 100% त्या कॅमेऱ्यावर विश्वास आहे निवडणूक आयोगाच्या. त्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल याची मी 100% शाश्वत आहे. तुम्ही काय त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी पण करतात? जर तसं काही निकालाच्या बाबतीत काही उलटसुलट घडलं तर आम्ही आरोपी या नात्याने किंवा मतदार या नात्याने, आरोपी म्हणणं चुकीचं ठरेल, मतदार या नात्याने आम्ही तो व्हिडिओ शूटिंग मागूच. तेव्हा ही काही वेळापूर्वीची प्रतिक्रिया होती सुहास कांदे यांची आणि त्यांचंच मत आता बाद झालेलं आहे असं कळतंय. ANIने हे वृत्त दिलेलं आहे. त्यामुळे मतमोजणी काही वेळातच सुरू होईल. त्याआधी ही बातमी येते की शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत बाद झालेलं आहे. ज्या 5 मतांबद्दल आक्षेप होता त्यापैकी एका मताबद्दल आता स्पष्टता आलेली आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद झालंय. ANIने ही बातमी दिली आहे. पुन्हा एकदा वैभव परबकडे जाऊया. वैभव, एका मताबद्दल आता स्पष्टता आलेली आहे. सुहास कांदेंचं मत बाद झालंय, ANIचं म्हणणं. अश्विन, सर्वात मोठा धक्का मानावा लागेल शिवसेनेला, कारण का प्रत्येक मत हे किती महत्वाचं असतं हे आपल्या सगळ्यांना आता कळालेलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक आमदाराचं मत हे आपल्याकडे राहावं यासाठी हॉटेल मॅनेजमेंट ही व्यवस्था आपण सगळ्यांनी पाहिली आहे. परंतु अखेरीस जर अशी घटना घडली असेल आणि सुहास कांदेंचं मत जर बाद झालं असेल तर शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा धक्का हा मानावा लागेल, कारण का एक मत, एका मतावरून एक सीट किंवा एक जागा ही जाऊ शकते हे आपल्या सगळ्यांना आता स्पष्ट होताना दिसते. त्यामुळे सुहास कांदेंचं हे मत जाणं शिवसेनेसाठी खूप मोठं धक्कादायक मानलं जात आहे. शिवसेनेकडून या संपूर्ण घटनेसंदर्भातली अद्याप कुठलीही माहिती आली नाहीये किंवा या संदर्भातला कुठलाही विरोध किंवा सत्य परिस्थिती शिवसेनेकडून सांगण्यात आली नाहीये. परंतु थोड्याच वेळात या ठिकाणी शिवसेनेचे काही नेते येतील, ही सुहास कांदेंच्या मत जे बाद करण्यात आलेलं आहे त्याविषयी बोलतील. त्याविषयी नंतर कोर्टातही जाऊ शकतात अशी देखील एक प्रक्रिया आहे ती शिवसेनेने आपली आधीच रणनीती आहे ती आखून ठेवलेली आहे. त्यामुळे एक एक मतासाठी इकडे संघर्ष होताना पाहायला मिळतोय. त्या वेळेला शिवसेना असेल किंवा भाजप असेल, ही प्रत्येक वेगवेगळी चाल आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळते. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जर हे मत बाद केलं असेल तर शिवसेना आता पुढे काय करणार आणि या एका मतामुळे जर शिवसेनेला थोड्याच वेळात काही दगाफटका झाला तर शिवसेना निवडणूक आयोगाच्या विरोधात, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात जाणार का, या सगळ्या गोष्टी जरतरच्या आहेत. थोड्याच वेळात शिवसेनेचे सगळे ज्येष्ठ नेते आतमध्ये आहेत. जर त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं की निवडणूक आयोगाचा निकाल जर त्यांनी सहमत केला तर यावर कुठलीही शंका नाही. परंतु नक्कीच विरोधी पक्ष आहे, दोघंही एकमेकांच्या विरोधात आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निकालाचं समर्थन शिवसेना करणार नाही यावर तिखट प्रतिक्रिया शिवसेना देईल. संजय राऊत थोड्याच वेळात येऊन बोलतील, कारण का पहिल्या पसंतीची मतं म्हणजे पहिला जो कोटा आहे 42चा, साधारणतः एकंदरीतच आमदारांची संख्या पकडली तर 41.चा असा एक कोटा आहे. त्यामुळे 42 एक सरासरी मतदान संजय राऊतांसाठी पहिल्या पसंतीचं मतदान हे ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे संजय राऊत यांच्याविषयीची शंका इकडे उपस्थित केली जात नाहीये. परंतु संजय पवार यांना पहिल्या पसंतीची मतं किती मिळत आहेत, अपक्ष किती मदत करतायत, घटक पक्ष किती मदत करतायत आणि त्याचबरोबर काही इतर सहकारी पक्ष आहेत त्यांची मदत या ठिकाणी पहिल्या पसंतीसाठी संजय पवार यांना झाली आहे का, आणि झाली असेल तर मग सुहास अण्णा कांदेंनी दिलेलं मत हे कोणाला असेल हे देखील खूप महत्वाचं असणार आहे. कारण का सुहास अण्णा कांदे यांच्याकडे 2 ऑप्शन होते पहिल्या पसंतीच्या मतासाठी, एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरं म्हणजे संजय पवार. जर संजय राऊत यांनी 42चा कोटा एक सुरक्षित पकडला असेल तर संजय राऊत यांचं एक मत कमी होऊ शकतं
तर दुसरीकडे सांगायचं झालं तर संजय पवार यांच्यासाठी पहिल्या पसंतीचं मत ठेवलं असेल तर संजय पवार यांचं देखील एक मत इथे कट होऊ शकतं. त्यामुळे दोघांमध्येही आता चुरस रंगताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतं आहेत ही संजय राऊतांच्या या निकालापर्यंत जात आहेत का हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं असणार आहे अश्विन. कारण का जर सुरक्षित कोटा आणि आमदारांना प्रशिक्षण दिलं असल्यामुळे कुठेतरी एक सावधानपणे पावलं टाकली तरी 42 मधलं एक मत जरी बाद होत आहे तरी 41 मत हे उरतायत संजय राऊत असतील किंवा संजय पवार असतील. त्यामुळे दुसऱ्या पसंतीकडे हा संपूर्ण डाव जातोय का याकडे प्रामुख्याने आता इकडे लक्ष असेल. कारण का ही संपूर्ण गणित आहेत ती अश्विन बदललेली आहेत. जर सुहास अण्णा कांदेंचं मत बाद होतंय तर सगळी जरतरची गणित आपल्याला इकडे पाहावी लागतील आणि तशी आकडेमोड आपल्याला इकडे होताना पाहायला मिळेल. आता सुहास अण्णा कांदेंचं मत जर इकडे बाद झालं असेल तर शिवसेनेने आक्षेप घेतलेल्या त्या 2 मतांचं काय. रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप नोंदवला होता तर त्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय आला नाहीये. 5 पैकी 1 मत बाद केलंय तेही शिवसेनेचं. त्यामुळे नक्कीच शिवसेनेला याचा मोठा धोका पत्करावा लागू शकतो अशी शक्यता इथे तुर्तास तरी निर्माण झालेली आहे. कारण का पहिल्या पसंतीची मतं म्हणजे आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगूया अश्विन. शिवसेनेकडे जवळपास 54 आमदार 55 आमदार आहेत. 56 आमदार होते त्यातले 1 आमदार रमेश लटके यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यातली साधारणतः 42 मतं जर आपण पहिल्या पसंतीची संजय राऊत यांच्यासाठी पकडली तर दुसऱ्या म्हणजे जी उरलेली 13 मतं आहेत ही संजय पवार यांना जाणार आहेत. आता 42 मध्ये जर संजय राऊत यांना सुहास अण्णा कांदेंनी मतदान केलं असेल तर हा आकडा 41 वर येऊ शकतो आणि हा नक्कीच सुरक्षित आकडा संजय राऊत यांच्यासाठी नाहीये. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतं या ठिकाणी संजय राऊत यांच्यासाठी काउंट केली जाऊ शकतात अशी शक्यता इकडे आहे. त्यामुळे सगळ्यात जरतरचं गणित आहे ते एक मतदान बाद केल्यामुळे आपल्याला पाहायला मिळू शकतं. परंतु अद्याप यावर शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. शिवसेना हे ऍक्सेप्ट करते का खरंच सुहास अण्णा कांदेंकडून हे मतदान बाद झालेलं आहे त्यांच्याकडून चूक झालेली आहे. जर झाली असेल हे मान्य करत असतील किंवा मान्य करत नसतील तर ते कोर्टात जाणार का या सगळ्या गोष्टी आहेत त्या अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मतदान प्रक्रिया सुरू करण्याआधी पात्र आणि अपात्र मतदान आहे ते वेगवेगळं केलं जातं. जे पात्र आहेत त्यांची संख्या मोजली जाते आणि त्या संख्येच्या सरासरीनुसार जो मग आपण म्हणतोय की पहिल्या पसंतीचा आकडा आहे तो काढला जातो. परंतु साधारणतः आज जे मतदान आपल्याला पाहायला मिळत आहे त्या आकडेवारीनुसार साधारणतः 41.6 हा आकडा आपल्याला समोर येतोय. त्यामुळे साधारणतः आपण 42 पकडतो. त्यामुळे 42 मधलं जर एक मत पुन्हा एकदा संजय राऊतांचं किंवा संजय पवारांचं कट होत असेल तर हा सगळ्यात मोठा धोका हा शिवसेनेसाठी मानला जाऊ शकतो. त्यामुळे आता ह्या जरतरच्या लढाईमध्ये महाविकास आघाडी काय प्रतिक्रिया देते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे अश्विन. वैभव सध्याचं स्टेटस काय आहे तिकडचं याचं कारण आता एक मत बाद झाल्याचं आपल्याला कळलेलं आहे. मात्र आता नेमकं तिकडे काय घडतंय. तू मगाशी म्हणाला होता शिवसेनेचे नेते गेलेले होते निवडणूक आयोगाकडे. आता नेमकं काय सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे पूर्ण निर्णय आलेला आहे का आणि मतमोजणी नेमकी किती वेळामध्ये सुरू होऊ शकते आता मग. अश्विन तुर्तास तरी हा निकाल हाती आलेला आहे आणि या निकालावर सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे ती कळते आहे. कारण का हा निकाल नेमका कशा पद्धतीने दिला गेला आहे यातले पुरावे काय आहेत यातले मायनस पॉइंट काय आहेत प्लस पॉइंट काय आहेत या संदर्भातली चर्चा सुरू असल्याची माहिती आहे ती मिळते. शिवसेनेचे सगळे दिग्गज नेते अनिल देसाई संजय राऊत विनायक राऊत अरविंद सावंत सुनील राऊत असे सगळे शिवसेनेचे जे पोलिंग एजंट आहेत इलेक्शन ऑब्झर्व्हर आहेत ते वरती आहेत. त्यामुळे ते नक्कीच सुहास कांदे यांच्या मतासंदर्भातला जाब आहे किंवा जे काही उत्तर आहे ते शिवसेना निवडणूक आयोगाला विचारेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपच्या विरोधातले जे 2 मतांवर आक्षेप घेण्यात आला होता त्यावर देखील सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्याआधी जी पात्र आणि अपात्र मतं आहेत त्यांची यादी एकत्र केली जाते त्यामध्ये सेपरेशन केलं जातं. आता सुहास अण्णा कांदेंचं मत जर बाद झालं आहे तर ते अपात्र या पेटीमध्ये जाणार आहेत आणि उरलेली मतं
ही पात्रपेटीमध्ये जाणार आहे आणि त्याच्यावरून आकडेवारी जर काढली तर नेमका धोका कोणाला आहे हे थोड्याच वेळात कळेल। त्यामुळे सध्या तरी जी चर्चा सुरू असल्याची आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोग आणि महाविकास आघाडीचे नेते, त्यामध्ये अद्याप स्पष्ट झालेलं नाही की नेमकी ही चर्चा सकारात्मक दृष्टीने चालली आहे की नकारात्मक दृष्टीने चालली आहे किंवा शिवसेना याला आणखीन काही चॅलेंज करणार आहे इलेक्शन कमिशनला। त्यामुळे आता हे थोड्याच वेळात आपल्याला स्पष्ट होईल। अश्विन, वैभव, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि पुढचे अपडेट्स आता आपण कविताकडनं घेऊया। कविता, धन्यवाद अश्विन। तर शिवसेनेसाठी एक मोठी बातमी आणि मोठा धक्का, सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलेलं आहे। एकूण 3 मतांना आक्षेप घेण्यात आला होता, ज्यामध्ये पहिलं मत होतं जितेंद्र आव्हाड यांचं, यशोमती ठाकूर यांचं दुसरं मत होतं आणि तिसरं मत होतं सुहास कांदे यांचं। निवडणूक आयोगाकडे या सगळ्या संदर्भातला आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर बराच वेळ सुनावणी झाली। निवडणूक आयोगानं या संदर्भातलं व्हिडिओ फुटेज मागवलं होतं। संपूर्ण चौकशी झाल्यानंतर निवडणूक आयोगानं नुकतीच जी प्रेस नोट जारी केलेली आहे, तो निकाल जारी केलेला आहे, त्यानुसार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलेलं आहे। शिवसेनेचं एक मत, याचा अर्थ शिवसेनेचं एक मत बाद ठरलेलं आहे, महाविकास आघाडीचं एक मत बाद ठरलेलं आहे। महाविकास आघाडीला आता हे मत मिळणार नाहीये हे स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान 2 जी मतं होती, एक होतं काँग्रेसचं आणि एक होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर, ही मतं मात्र राहिलेली आहेत महाविकास आघाडीकडे। मात्र सुहास कांदे यांचं मत बाद झालेलं आहे। सुहास कांदे यांचं मत बाद झाल्यानंतर आता नेमका शिवसेनेवर काय परिणाम होणार आहे, महाविकास आघाडीला त्याचा कसा फटका बसणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणारच आहोत। मात्र आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी, महाविकास आघाडीसाठी एक मोठा धक्का, शिवसेनेचं मत, सुहास कांदेंचं मत निवडणूक आयोगानं बाद ठरवलेलं आहे। नेमका काय आव्हाड, मुनगंटीवार, यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्या मतांबद्दल पण आक्षेप घेण्यात आला होता, मात्र ही मतं वैध ठरवण्यात आलेली आहेत। याचा अर्थ भाजपला कोणताही धोका निर्माण झालेला नाहीये। भाजपसाठी सुधीर मुनगंटीवार यांचं मत आणि अपक्ष आमदार म्हणून रवी राणा यांचं मत, याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता, मात्र ही मतं सुद्धा वैध ठरवण्यात आलेली आहेत। त्यामुळे एकूण जे 5 मतांचा मुद्दा होता त्यापैकी एकच मत सध्या बाद ठरलेलं आहे, सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलेलं आहे। मात्र 4 मतं ही वैध ठरवण्यात आलेली आहेत। जितेंद्र आव्हाड, सुधीर मुनगंटीवार, यशोमती ठाकूर, रवी राणा यांची मतं वैध ठरवण्यात आलेली आहे। सुहास कांदे वगळता इतरांकडून नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचा दावा निर्वाळा हा निवडणूक निर्णय आयोगानं दिलाय आणि अहवाल आलेला आहे आणि अभय सर आपल्या सोबत आहेत। अभय सर, अहवाल तुमच्या हातात आहे, काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? नाही, आयोगाकडे दोन्ही बाजूनी ज्या तक्रारी करण्यात आल्या होत्या त्या दोन्ही बाजूच्या संदर्भात आयोगाने तपशीलवार निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, या सगळ्यांच्या संदर्भात निर्णय देताना सुहास कांदे यांच्या संदर्भात जे ऑब्झर्वेशन आयोगाने व्हिडिओ फुटेज बघून दिलेलं आहे त्यामध्ये काही प्रामुख्याने मुद्दे त्यांनी स्पष्ट केले की सुहास कांदे यांनी मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका फोल्ड न करता ते बाहेर घेऊन आले। द व्हिडिओ फुटेज टाइम बिटवीन 12 पर्टिक्युलर टाइम त्यांनी दिलेला आहे, त्यामध्ये ते घेऊन आले आणि त्या क्युबिकलच्या बाहेर येऊन त्यांनी ते मतपत्रिका आपली दाखवली आणि जो ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह असतो पक्षाचा त्याच्या व्यतिरिक्तही अन्य लोकांच्या बाजूने कडून तो व्हिजिबल असेल अशा पद्धतीने तो त्यांची बॅलेट पेपर त्यांनी पकडला याचाही उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्टचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं मत याच्या संदर्भात बाद केलेलं आहे। याचा अर्थ आहे की शिवसेनेच्या कोट्यातलं एक मत निश्चितपणे बाद झालेलं आहे। आता शिवसेनेच्या नेमक्या कुठल्या उमेदवारासाठी त्यांचं मत जाणार होतं पहिला क्रमांक पसंतीचं, ते एकतर संजय राऊत यांच्यासाठी असेल किंवा संजय पवार यांच्यासाठी असेल, तर मला वाटतं की निश्चितपणे शिवसेनेला एका मताचा फटका बसणार आहे। परंतु या निवडणुकीतील एकूण साधारणतः मताची अलॉटमेंट बघितली आपण आणि एक मतदाराचा साधारणतः कल बघितला तर त्यामुळे निकालावर फार मोठा परिणाम होईल असं दिसत नाही, पण त्यांची आघाडीची सगळीच मतं बाद झाली असती तर कदाचित तो मोठा फटका असला असता। फक्त एक मत आयोगाने बाद केलेलं आहे आणि मला वाटतं की त्यातले ऑब्झर्वेशन्स आयोगाने स्पष्ट केलेले आहेत आणि यापुढे मतपत्रिका दाखवण्याच्या संदर्भातही काय काय रूल असू शकतात आणि व्हायोलेशन्स त्याचं कसं होतं याचं तपशीलवार मला वाटतं की विवेचन आयोगाने आपल्या या ब्रीफ निकालपत्रात केलेलं आहे।
पण याचा अर्थ असं ज्याप्रमाणे तुम्ही आता एक्सप्लेन करताय की शिवसेनेला याचा खूप मोठा फटका बसणार नाही. आपण मगाशीही कॅल्क्युलेशन केलं होतं, 3 मतं जरी बाद झाली असती तर काय झालं असतं याचं आपण गणित मांडलं होतं, पण आता एकच मत बाद झालंय. तर आता फक्त ज्याला कुणाला ते सुहास खांदेंचं मत बसेल त्यांना 1 मताचा फरक, अर्थात व्हॅल्यूचा विचार केला तर विचार त्याचा करावा फरक लागेल. आणि पडणार. पहिल्या पसंतीचं मत जर ते संजय पवार यांचंच असेल तर तो मोठा फटका होणार मोठा लागेल. फटका. अदरवाईज ते संजय राऊत यांच्यासाठी असेल आणि त्याचा सेकंड प्रेफरन्स जर त्यांच्याकडे असेल तर तेवढा प्रभाव जाणवणार नाही. पण तो एक आहे की 3 मतं बाद झालेली नाहीत आघाडीची हा एक आणि मोठा त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा हा महाविकास आघाडीसाठी मोठा, पण भाजपसाठी पण एक मोठा दिलासा मिळालाय कारण दोन्ही मतं त्यांची राहिलेली आहेत. निश्चितपणे. म्हणजे आज त्यांच्याकडे जी मतं आहेत त्या आपण तर बघितलं तर आघाडीसाठी ही निवडणुकीचं कट्टाकट्टी त्यांचं मतदान होतं आणि त्या दृष्टीने सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. वैभव परबकडे जाऊयात. वैभव परब यांच्या सोबत सुहास कांदे स्वतः आहेत. वैभव, तुझ्याकडे. कविता, आपल्यासोबत ते फोन लाईनवर जोडले गेले आहेत, त्यामुळे आपण त्यांना थेट प्रश्न विचारू शकतो. सुहासांना जी आपलं मत आहे ते बाद करण्यात आलेलं आहे, यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? सुहास अण्णाजी, आवाज येतोय का माझा? हा, माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या संदर्भात जर मत बाद केलं असेल तर आपल्यासाठी किती मोठा धक्का आहे हा? मत बाद केलेला असा कुठलाही निकाल आतापर्यंत माझ्याकडे आलेला नाही निवडणूक आयोगाचा. आणि ज्या वेळेस निवडणूक आयोगाचा नियमानुसार निकाल येईल त्यावेळेस बोलणं ते योग्य ठरेल. बरोबर नाही, पण आता जी माहिती येते आहे की आपलं एकमेव म्हणजे 5 लोकांवर आक्षेप नोंदवण्यात आला होता, त्यामध्ये तुम्ही होतात, जितेंद्र आव्हाड होते, यशोमती ठाकूर होत्या, रवी राणा होत्या आणि त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार होते. पण तुमचं मत बाद केलं गेलं आहे. जर आपण कोटा पकडला एक संजय राऊतांचा किंवा संजय पवारांचा 42चा, त्यातलं आपलं एक मत कट झालं जर आपण पकडलं, आपण म्हणता की माझ्यापर्यंत अद्याप माहिती नाही, पण तो एक जर मत बाद झालं तर हा किती मोठा फटका आहे शिवसेनेसाठी? सुद्धा संजय राऊत साहेब आणि संजय पवार साहेब निवडून येतील याची मला 100% शाश्वती आहे. पण तुम्हाला हे जर असं निकाल लागला किंवा असं मत जर तुमचं बाद झालं असेल तर हे तुम्हाला मान्य आहे का शिवसेना याच्या पुढेही लढाई लढणार? पुढे आम्ही कोर्टात जाऊ, व्हिडिओ शूटिंग आम्ही स्वतः कोर्टाला बघू, कोर्टाला ती मागणी करू, परंतु निकाल जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत भविष्यातलं कुठलं बोलणं योग्य ठरणार नाही. म्हणजे आपण कोर्टात जाण्याची तयारी करताय का? निकाल आल्यानंतर निकालाची प्रत वाचून लीगल ऍडवायझरला दाखवून त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. पण तुम्हाला वाटतं का यामध्ये काही राजकारण झालंय? ऑर्डर आपल्या एबीपी माझ्याकडे ऑर्डर आहे, निकाल आलाय. मी आपल्याला वैभव विनंती करेल की आपण जर ती मला व्हॉट्सअपवर पाठवली तर मी आपल्याला प्रतिक्रिया देतो. नाही अण्णा, विषय असा आहे की जर मत तुमचं बाद झालंय तर यामध्ये काही राजकीय मला वाचून दिल्याशिवाय मी कसं सांगेन, वाचल्याशिवाय नाही बोलणार. नाही, जर तुमचं मत बाद झालं असेल असं आपण पकडूया तर यामध्ये काही राजकीय बघू द्या ना पहिलं काय वैभव सुहासजींना धन्यवाद फक्त जी, एवढं- सुहासजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कविता, आपण बघितलं की सुहास अण्णा कांदे यांनी सांगितलं आहे की मत बाद झाल्याची कुठलीही माहिती त्यांच्याकडे मिळालेली नाहीये. जर मिळाली असेल किंवा आगामी काळात मिळणार असेल किंवा मत जर बाद झालं असेल तर नक्कीच ते कोर्टाच्या दरवाजा ठोठावणार आहेत आणि त्या माध्यमातून निवडणूक आयोगाला चॅलेंज करणार आहेत. आणि दुसरीकडे त्यांनी मात्र एक विश्वास देखील व्यक्त केला की जरी मत बाद झालं असलं तरी संजय पवार असतील किंवा संजय राऊत असतील हे विजयी होतील, असा ठाम विश्वास सुहास अण्णा कांदे यांनी व्यक्त केलाय. परंतु हा विश्वास पाहिजे तितका सोपा नाहीये, कारण का एक मत बाद होणं याची पूर्ण कल्पना पक्षाला माहीत आहे की किती याचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो. त्यामुळे जरी सुहास अण्णा कांदे म्हणत असले की या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संजय पवार आणि संजय राऊत विजयी होतील तर हे एका मतामुळे तितकंसं शक्य होणार नाहीये. ही वाट अधिक बिकट झालेली आहे. कविता, सगळ्यात महत्वाचं की अजूनही स्पष्ट हे झालेलं नाहीये की सुहास कांदे यांच्या मतामुळे नेमकं नुकसान, त्यांचं मत बाद झाल्यामुळे नेमकं नुकसान शिवसेनेच्या कुठल्या उमेदवाराला होणार आहे. शिवसेनेच्या गोटात या संदर्भात नेमक्या काय चर्चा सुरू आहेत? फटका कुणाला बसू शकतो याचा? संजय पवार यांना की संजय राऊत यांना?
कविता, जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे ती म्हणजे सुहास अण्णा कांदेंचं मत होतं पहिल्या पसंतीचं हे संजय राऊतांना होतं आणि दुसऱ्या पसंतीचं मत होतं हे संजय पवारांना होतं. त्यामुळे नक्कीच याचा फटका आहे तो संजय राऊत यांना बसण्याची शक्यता आहे. जर आपण बघितलं की आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, शिवसेनेने एक सुरक्षित मतदान म्हणून 42चा आकडा पकडला होता. म्हणजे आपल्या 55 आमदारांपैकी 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं होतं. जर 42 मधलं एक मत सुहास अण्णा कांदेंचं जर बाद होणार असेल तर संजय राऊतांकडे पहिल्या पसंतीची आकडेवारी राहते ती फक्त 41. आणि जर एकंदरीत आकडेवारी पाहिली संपूर्ण विधिमंडळाच्या आमदारांच्या आकडेवारीनुसार ती 41.5च्या आसपास आहे. त्यामुळे 42चा हा साधारणतः कोटा पकडला जातो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं जयंत पाटील आलेले आहेत. बर, पाटील साहेब, एक मत बाद झालेलं आहे शिवसेनेला. ज्या पद्धतीने एक मत बाद झालंय शिवसेनेला मोठा धक्का आहे. महाविकास आघाडी 4 वाजता मतदान 4 वाजता मतदान संपल्यानंतर निवडणूक आयोगाला झूम कॉन्फरन्स कॉल केल्यानंतरही काही तास निर्णय देण्यासाठी लागले. याचा अर्थ कशा पद्धतीनं निर्णय झाला असेल हे सगळ्या जगाला कळू शकतं. आज कांदेंचं मत बाजूला ठेवून काउंटिंग आत्ता चालू झालेली आहे. मला तरीही वाटतं की महाविकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजयी होतील. आणि हे करत असताना ज्या पद्धतीने कांदेंचं मत, कारण ती कोणीच पाहिलेलं नव्हतं, तरी जर ते बाजूला ठेवण्याचा निर्णय झाला असेल तर कांदे त्यांचं मत व्हॅलिड करण्यासाठी योग्य ती कायदेशीर लढाई लढतील अशी मला अपेक्षा आहे. यांनी सांगितलेलं आहे की सुद्धा जुळवण्याचा प्रयत्न तुमचा होता, पण एक मत जेव्हा बाद होतं नेमकं त्यामुळे काही धोका 5 जणांना 4 जण निवडून यायला होऊ शकतो का? याचा कोटा आहे तो एका मतामुळे पूर्ण होऊ शकतो. मला माहीत नाही की त्यांनी कुठल्या उमेदवाराला मत दिलं शिवसेनेच्या, आणि ते देत असताना त्यांना कोटा किती होता हेही माहीत नाही. त्यामुळं काउंटिंग झाल्यावरच या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. अजूनही 4 उमेदवार तुमचे बिनदिक्कत निवडून येतील असं तुम्हाला वाटतं का? कारण हो, नक्की. साहेब, यामध्ये काही राजकारण झालं असं तुम्हाला म्हणायचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये? मला वाटतं की अशा पद्धतीने ऑब्जेक्शन्स घेणं, ही सगळी लढाई दिल्लीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं आणि त्यानंतर सोयीच्या अशा निर्णयाची अपेक्षा करणं, हा सगळा प्रकार हे गेले काही काळ आम्ही बघतोय. आज कांदेंचं मत त्यांनी बाजूला ठेवलंय. मला वाटतं कांदे त्यांची योग्य ती कायदेशीर लढाई लढतील. एकनाथ शिंदे आहेत या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करूया, कारण का सुहास अण्णा कांदेंचं मत बाद झालेलं आहे. हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे शिवसेनेला याचा किती फटका बसू शकतो हे एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात बोलतील. एकनाथ शिंदे हे आता माध्यमांशी बातचीत करण्यासाठी पुढे येत आहेत. आपण त्यांना थेट प्रश्न विचारूया. मोठा धक्का शिवसेनेला बसलाय असं म्हणावं लागेल, कारण का सुहास अण्णा कांदेंचं मत गेलेलं आहे, बाद झालंय. तर एक मत बाद झाल्यामुळे तुमचं गणित बिघडलेलं आहे का? छान विजय होण्यासाठी. हे बघा, पहिली गोष्ट तर मी खाली घ्या जरा, मी माहिती घेतो त्या बाबतीमध्ये आणि अधिकृतपणे मला वाटत नाही की सुहास कांदेंचं मत बाद झालं असेल. या बाबतीमध्ये मी माहिती घेतो आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं मत बाद करण्याचा अधिकार जे लोकांनी ज्याला अधिकार दिलेला आहे मत देण्याचा, अशा प्रकारचं मत जर बाद करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर शेवटी आम्हाला न्यायदेवता आहे, न्यायालय आहे. परंतु मी माहिती घेतल्यानंतरच अधिकृतपणे यावर बोलेन. पुन्हा एकदा आपल्याला मी सांगतो, यापूर्वी देखील मी सांगितलं आहे
महाविकास आघाडीकडे जेवढ्या संख्याबळ जेवढं लागतं त्यापेक्षा अधिकचं संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर पक्षाचे तर जे आमदार आहेत त्यांनी मतदान केलेलंच आहे, परंतु सहयोगी सदस्य असतील, अपक्ष असतील यांनी देखील महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे. त्यामुळे चारही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे. एबीपी माझाकडे हा रिपोर्ट प्राप्त झाला आहे ज्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की सुहास अण्णा कांदे यांचं मत आहे ते बाद करण्यात आलेलं आहे आणि एबीपी माझाने हे स्पष्ट केलेलं की ह्या रिपोर्टनुसार नाही, एबीपी माझा आणि आपले सगळे चॅनल यांचा आम्ही आदर करतो, परंतु शेवटी अधिकृतपणे जोपर्यंत निवडणूक आयोग कुणाचंही मत बाद करत नाही तोपर्यंत ते आपल्याला खरं मानता येणार नाही. निवडणूक आयोगाची ऑर्डर कॉपी आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं बॅलेट पेपर आहे त्याच्यावर एक क्रमांक आहे, तो क्रमांक बाजूला ठेवून बॅलेट पेपर बाजूला ठेवून उर्वरित मतांची मोजणी करण्यात यावी असे स्पष्ट त्यांनी आदेश त्यांच्या ऑर्डर कॉपीमध्ये दिलेले आहे. मला वाटतं एकदा बॅलेट बॉक्समध्ये मतदान गेल्यानंतर बॅलेट पेपर गेल्यानंतर त्याची गणना काउंटिंग हे करणं अपरिहार्य आहे, परंतु असं जरी असेल नसेल याची अधिकृत मी माहिती घेतो आणि आपल्याशी बोलतो. एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया आहे. न्यायालय जे आहे शेवटी न्यायालयावर न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. असं जर होणार असेल तर नक्की आम्हाला तोही मार्ग मोकळा आहे. इलेक्शन कमिशनकडे अपील न करता तुम्ही डायरेक्ट कोर्टात जाल. बघू ते अधिकृत तांत्रिक ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या तपासून आपण पुढे जाऊ. राजकारण झाल्यासारखं आयोगाने त्यांच्या पत्रामध्ये की त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्यांचं मत बाजूला ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. तर नेमकं प्रशिक्षणात कमी पडली का शिवसेना? निवडणूक आयोग त्याचाही आम्ही सन्मान करतो, परंतु न्यायदेवता देखील आहे न्याय देण्यासाठी. भाई राजकारण झालंय का? एक शेवटचा प्रश्न भाई. खरं म्हणजे यामध्ये चारही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत ही खात्री पटल्यामुळेच हे सगळं काउंटिंग आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पुढे ढकलू शकता, परंतु टाळू शकत नाही. धन्यवाद. तर आपण बघितलं की एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की कुठेतरी पराभवाची चाहूल लागली होती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे विजय होऊ शकतात, यामुळेच हे सगळं कटकारस्थान केल्याचा आरोप देखील एकनाथ शिंदे करायला विसरले नाहीत. परंतु या सगळ्या प्रक्रियेविरोधात आपण न्यायालयात जाऊ शकतो अशी देखील शक्यता जी आपण मगाचपासून आपल्या प्रेक्षकांना सांगत होतो की शिवसेनेने देखील रणनीती आखलेली आहे की जर मत बाद झाली तर कोर्टात देखील धाव घेतली जाऊ शकते. त्याच पद्धतीचं पहिलं वक्तव्य हे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे की न्यायदेवता न्यायालय आमच्यासाठी खुलं आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच या ठिकाणी दाद मागू. जर निवडणूक आयोगाने हे मत बाद केलं असेल तर नक्कीच या संदर्भातला संपूर्ण जाब आणि पुढचं काही नाट्यमय घडामोडी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. कविता, निश्चितच न्यायालयात जाऊ असा इशारा शिवसेनेनं दिलेला आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं की निवडणूक मतमोजणी प्रक्रिया ही अगदी काही वेळातच सुरू होते. केंद्रीय निवडणूक आयोगाचा अहवाल जो आहे तो आलेला आहे. अभय सरांकडे पुन्हा एकदा जाते. अभय सर, शिवसेनेचे नेते म्हणतात की त्यांना अजून मिळालेला नाहीये कॉपी म्हणून. आपल्या हातामध्ये कॉपी आहे. महत्वाची बाब त्यातली कोणती आहे नेमकी? नाही, आयोगाचा जो निर्णय आलेला आहे 8 पानी हे निकालपत्र आहे आणि यात प्रामुख्याने जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे ज्याच्यात 20वा मुद्दा दिलेला आहे. द कमिशन देअरफॉर व्हाईल ॲग्रीइंग विथ द रेकमेंडेशन ऑफ द रिटर्निंग ऑफिसर ऑब्झर्वर स्पेशल ऑब्झर्वर इन द मॅटर ऑफ श्री जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा, म्हणजे या संदर्भात या तिघांनी केलेले जे रिकमेंडेशन होते ते स्वीकारलेले आहेत. त्याचवेळी त्यांनी लिहिलंय की RO रिपोर्ट ऑन द कंडक्ट ऑफ श्री कांदे nevertheless does not accept conclusion in the said matter. Returning officer, observers and special observer therefore directs under the article 324 of the constitution, read with the section, ते सगळे सेक्शन दिलेले आहेत आणि त्यांच्याशिवाय ती कशी मतमोजणी करावी या संदर्भातही काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी दिले की रिटर्निंग ऑफिसर to reject the vote cast by Sri MLA named Suhas Kande at the time of counting of votes and segregating the ballot paper concerned.
म्हणजे त्यांची मतपत्रिका बाजूला काढून ही मतमोजणी करावी लागणार आहे. तर ही मतपत्रिका कशी बाजूला काढली जाते याचा उल्लेख मगाशी आपल्याला कळसे साहेबांनी सांगितला होता. तोच याच्यामध्ये केलेला आहे की त्याच्यामध्ये त्याचा नंबर जो असतो त्या सिरियल नंबर प्रमाणे ती मतपत्रिका बाजूला काढून ही मतमोजणी करावी असा निर्णय या संदर्भात आयोगाने दिलेला आहे. हे 8 पानी निकालपत्र जे दिलंय या निकालपत्रामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे मांडलेले त्यात त्यांनी पूर्ण उल्लेख केलाय की या तिघांचे रिपोर्ट स्पेशल ऑब्झर्व्हर आणि रिटर्निंग ऑफिसर प्लस व्हिडिओ फुटेज या सगळ्यांच्या बाबतीत आणि तो घटनाक्रम सगळा पूर्ण दिलाय आणि एक मत यानुसार त्यांनी बाद केलेलं स्पष्ट केलंय आणि त्याशिवाय मतमोजणी आणि करावी. सविस्तर अहवाल दिलेला दिसतोय निवडणूक आयोगाने. 8 पानी आहे तुम्ही म्हणताय तो अहवाल. पुन्हा तुमच्याकडे येतेच त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे अजून जाणून घ्यायचे. पण सेना आमदार संजय शिरसाट आहेत आता सध्या आपले प्रतिनिधी वैभव परब यांच्या बरोबर. सेनेची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वैभवकडे जाऊयात. वैभव, कविता, जसा जसा हा निकाल येऊ लागलेला आहे तसे तसे आता शिवसेनेचे आमदार नेते हे विधिमंडळात येऊ लागलेले आहेत. संजय शिरसाट यांच्याकडे जाऊयात. थेट प्रश्न आहे, सुहास अण्णा कांदेंचं मत बाद झाल्यामुळे किती मोठा धोका संजय राऊत असतील, संजय पवार असतील, कोणाला बसू शकतो जास्त? एक लक्षात घ्या की निवडणुकीचं जे समीकरण जे असतं ते एक मत एक्स्ट्रा करूनच करावं लागतं. आता संजय राऊतना जी मताची संख्या पाहिजे होती ती 40.56 अशी काही होती आणि आता एक मत बाद झालं जरी झालं असेल तरी 41च्या पुढेच मतं म्हणजे 42. संजय राऊतला प्रॉब्लेमच नाही आहे, ते बिंदासपणे निवडून येणार आहेत, त्याच्याबद्दल चिंता करायचं काही कारण नाही. परंतु ह्या ज्या टेक्निकल अडचणी असतात ना हे निर्माण करण्याचं जे काम केलेलं आहे आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय की एक निवडणूक राज्यसभेची जी 24 वर्षानंतर होते ज्याचं मतदान होतंय आणि त्या निवडणुकीसाठी इतका वेळ इतका वेटिंग हे आयुष्य म्हणजे इतिहासामधली ही पहिली घटना आहे. म्हणून कितीही खटपटी केल्या काही केल्या तरी आघाडीचे 4ही उमेदवार जे आहेत ते निवडून येणार हे निश्चित आहे. तुम्ही ज्या पद्धतीने हे विश्लेषण करतायत संजय राऊतांना सुहास अण्णा कांदेंनी मत दिलं होतं का, म्हणजे जर बाद झालं तर? आणि त्यांनी मत दिलं होतं म्हणून तर त्यांनी बघा चुकून त्यांनी आपल्या पक्षाचा प्रतोद कुठं बसलाय हे त्याला कदाचित कळायला नसेल किंवा कळायला असेल, परंतु हा जो आक्षेप घेतला हा मुळात चुकीचा आहे. एखादा माणूस आपल्या बूथमध्ये घुसताना चुकून बाजूला सरकला म्हणून त्याचं मत बाद करणं हे सुद्धा चुकीचं आहे. पण म्हणजे हे स्पष्ट आहे ना की सुहास अण्णा कांदेंनी संजय राऊतांना मत दिलं? निश्चित दिलेलं आहे. सुहास कांदे हा कधीच त्याचं मतदान इकडे तिकडे जाऊ शकत नाही, त्याच्याबद्दल आक्षेप घ्यायचं काही कारण नाही आहे. परंतु शेलारने किंवा इतरांनी जे काही आक्षेप घेतला तो चुकीचा आहे असं माझं मत आहे. 5 आमदारांवर आक्षेप घेण्यात आले, त्यातले 3 महाविकास आघाडीचे होते आणि 2 भाजपचे होते. त्या 5 पैकी एका आमदारावर कारवाई होते. यामध्ये तुम्हाला काही राजकीय समीकरणं दडलेली वाटतात? अहो हे रडीचा डाव आहे, रडीचा डाव आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत हे त्यांना जेव्हा जाणीव झाली त्यामुळं त्यांनी हे रडीचा डाव खेळला आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राला वेटीस धरलंय हे चुकीचं आहे. खरं तर निवडणूक आयोगाकडे 5 लोकांचं व्हिडिओ क्लिप बघण्यासाठी साधारणतः आपण 5 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं किंवा अर्धा तास जरी पकडला तरी रात्रीचे 1:15 वाजता हा निकाल येतो. जे मतमोजणी आहे ती 5 वाजता सुरू झाली पाहिजे होती. या सगळ्या गॅपमध्ये किंवा या सगळ्या वेळेमध्ये काही राजकीय समीकरणं खूप घडलीत असं तुम्हाला वाटतंय? याबद्दल तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकता, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. यावर भाष्य करणं योग्य नाही. निवडणूक आयोग आहे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु ही पद्धत महाराष्ट्रात नाही भारतात. संजय मी तुम्हाला परत इथे थांबवतो कारण का राज्य विरुद्ध केंद्र सरकार हा वाद आत्ताचा नाही, गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आपल्याला पाहायला मिळतं. मग राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असतील, ईडी विरुद्ध राज्यातले काही मंत्री असतील, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोग यंत्रणा ही केंद्रातल्या म्हणजे भाजपच्या ताब्यात आहेत. त्याचा सरळ इम्पॅक्ट महाविकास आघाडीवर झाला असं म्हणता येईल. ते बघा एक लक्षात घ्या, मी निवडणूक आयोगावर आक्षेप घेणार नाही, परंतु हा जो प्रकार झालेला आहे एखादा निर्णय घ्यायला जवळपास 7 तासाचा विलंब हा शंका घेण्यासाठी योग्य आहे. लोक शंका घ्यायला लागलेले आहेत की निवडणूक आयोगाला इतका वेळ का लागला. एखाद्याचं मत बाद जरी करायचं असेल तर 5 मिनिटाचं काम आहे, परंतु इतका वेळ लागला यामुळे शंका उपस्थित होतात आणि महाराष्ट्र
आणि सगळ्यात महत्त्वाची आणि एक मोठी बातमी हाती येते. शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं जे मत बाद झालेलं आहे ते मत हे संजय राऊत यांच्या कोट्यातलं होतं. याचा अर्थ सुहास कांदे यांचं मत संजय राऊत यांना पहिल्या पसंतीचं मत म्हणून गेलं होतं आणि याचा स्पष्ट परिणाम असा होणार आहे की संजय राऊत यांच्या कोट्यामधलं एक मत कमी होईल. संजय राऊत यांना जो मतांचा कोटा शिवसेनेनं दिला होता त्या कोट्यामधलं एक मत कमी होईल, कारण त्यांना देण्यात आलेलं एक मत म्हणजे सुहास कांदे यांचं मत निवडणूक आयोगानं बाद ठरवलेलं आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम होणार आहे तो संजय राऊत यांच्यावर पहिल्या पसंतीच्या मतासाठी. अर्थात सुहास कांदे यांनी दुसऱ्या पसंतीचं मत हे जर संजय पवार यांना दिलेलं असेल तर संजय पवार यांनाही त्याचा फटका बसू शकतो जर संजय पवारांची मतमोजणी दुसऱ्या फेरीमध्ये गेली तर. पण सध्याच्या घडीला सुहास कांदे यांचं मत जे संजय राऊत यांना होतं पहिल्या पसंतीचं ते बाद झालेलं आहे, म्हणजे संजय राऊत यांच्या कोट्यातलं एक मत कमी झालेलं आहे. आता प्रश्न हा आहे की संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची नेमकी किती मतं देण्यात आली होती आणि हे मत बाद झाल्यामुळे त्याचा काही परिणाम होणार आहे का? नवनाथ बन आपले प्रतिनिधी अधिक अपडेट्ससह आपल्या सोबत आहेत. नवनाथ. कविता, निश्चितपणे एक मत महत्त्वाचं असताना शिवसेनेच्या कोट्यातलं सुहास कांदे यांचं मत बाद झालेलं आहे. निवडणूक आयोगाने जे पत्रक काढले त्याच्यात डिटेल आपल्या समोर आले. सुहास कांदे यांचं मत नेमकं का बाद झालं तर सुहास कांदे यांनी मतपत्रिका फोल्ड न करता आपल्या प्रतिनिधीकडे नेली. कांदे यांनी मतपत्रिका अशी धरली की ती कॅमेऱ्यामध्ये येईल आणि शेजारच्या दुसऱ्या प्रतिनिधीला दिसेल. भाजपनं ज्यावर आक्षेप घेतला होता की सुहास कांदे यांनी शिवसेनेच्या प्रतिनिधींना मतपत्रिका दाखवताना ती राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींना दिसेल याची काळजी घेतली होती आणि त्याच आक्षेपाच्या मुद्द्यावरून हे मत आहे ते बाद करण्यात आलेलं आहे. तिसरा मुद्दा त्यामध्ये आहे कांदे यांनी प्रथम क्युबिकल बाहेर मतपत्रिका आपल्या प्रतिनिधीला दाखवली. निवडणूक अधिकारी त्यांना आतमध्ये जाऊन दाखवण्याचा आग्रह करीत असताना देखील त्यांनी मतपत्रिकेची घडी केली नाही. म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना केल्या होत्या परंतु त्या सूचनेचं पालन देखील केलं नाही असाही दावा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि शिवाय अन्य लोकांशी ते बोलत असताना स्पष्टपणे दिसत होते आणि शेजारच्या अन्य पक्ष प्रतिनिधीला दिसेल असं वर्तन करत होते. त्यामुळे या 5 कारणामुळे सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलंय. आणि आता एक मत महत्त्वाचा असताना जर का महाविकास आघाडीचे नेते सांगतायत की कोटा 42चाच आहे आणि 42च कोट्याचं मतदान जर का संजय राऊत यांना केलेलं असेल आणि हे मत बाद झाल्यानंतर त्याचा निश्चितपणे फटका शिवसेनेला बसू शकेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं मतमोजणीला सुरुवात झाली असेल तरी पहिल्या प्रेफरन्समध्ये निकाल लागणार नाही. दुसऱ्या फेरीची वाट बघावी लागेल आणि ही दुसऱ्या फेरीची प्रक्रिया खूप किचकट असते आणि त्याला बराचसा अवधी जाऊ शकतो. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया देखील लांब होईल आणि शिवसेनेच्या उमेदवाराचं भवितव्य काय ठरेल हे देखील अवघड आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे थोडीशी आता किचकट प्रक्रिया आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर देखील याचं टेन्शन नक्कीच असणार. कारण ज्या पद्धतीनं एक मत मिळवण्यासाठी सगळ्यांनी शर्थ केली होती, प्रत्येकाने प्रयत्न केले होते, अपक्षांची मतं जमवणे असेल, सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे नेते लागून होते आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मत बाद झाल्यामुळे त्याचा फटका नेमका कसा बसतो हे येत्या काही तासामध्ये कळू शकेल. परंतु आता तरी एक गोष्ट स्पष्ट होते की पहिल्या फेरीमध्ये निकाल लागेल याची शक्यता फार नाही. आता दुसऱ्या फेरीची वाट बघावी लागण्याची शक्यता आहे. परंतु जर का कोटा वाढून घेतलेला असेल तर मात्र मग संजय राऊत यांना फारसा धोका नाही असं म्हणता येईल. परंतु ते नेमकं काय आहे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. परंतु तूर्त तरी शिवसेनेच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. कविता. बरोबर, शिवसेनेच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे कारण शिवसेनेनं 2 उमेदवार दिले होते. दोनही उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान शिवसेनेसमोर होतं. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला कोटा अगदी काटोकाट दिलेला होता आणि अशाच अवस्थेमध्ये जर सुहास कांदे यांचं मत बाद झालंय तर शिवसेनेसाठी ती एक मोठी चिंतेची बाब नक्की आहे. दरम्यान विधान भवन परिसरामध्ये आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे कारण आमदार इथे यायला लागलेले आहेत, कार्यकर्ते यायला लागलेले आहेत, नेते यायला लागलेले आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे यांनी.
विधान भवनाच्या बाहेर दरवाजावर आता हालचाली वाढलेल्या आहेत. आपण बघितलं तर या ठिकाणी मुंबई पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहे. मरीन लाईन पोलीस असतील, ॲडिशनल CP असतील, त्याचबरोबर सर्व पोलीस या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना बाहेर काढत आहेत. काही वेळातच निवडणूकची प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आपण इथली स्थिती बघितली तर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढलेला आहे. स्वतः ॲडिशनल सर या ठिकाणी आहेत, ते देखील स्वतः इथल्या सिक्युरिटीवर जे आहे ते लक्ष ठेवून आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणावर बाहेर काढण्यासाठी पोलीस या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करत आहेत. काही वेळातच या ठिकाणी हा निकाल जो आहे तो लागू शकतो. त्यामुळे आता पोलिसांनी दक्षतेचे उपाय म्हणून इथले जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते त्यांना बाहेर काढलेलं आहे. मुख्य द्वार आहे विधान भवनाचं, ते आता पोलिसांनी जे आहे ते मोकळं केलेलं आहे. आणि आपण पाहतोय तर आता पोलिसांबरोबरच राज्य राखीव पोलीस दल असेल, त्याचबरोबर इतर ज्या यंत्रणा आहेत पोलिसांच्या त्या या ठिकाणी तैनात झालेल्या आहेत. आणि एकूणच हा रस्ता मोकळा केला जातोय आणि या ठिकाणी कोणताही निकाल आल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस जे आहे ते दक्षता घेताना दिसत आहेत. आपण इथे बघितलं तर राईट्स कंट्रोल चे जे पोलीस आहेत ते देखील दाखल झालेले आहेत. आणि आता पोलिसांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो मोकळा केलेला आहे. कॅमेरामन गजानन बालापूरकरसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ही होती विधिमंडळाच्या आवारातली परिस्थिती. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, यांची प्रतिक्रिया आता या सगळ्या संदर्भात समोर येते. ही चूक झालेली आहे. दुर्दैवाने लोकशाहीचा जो काही खिळखंडोबा या देशात सुरू झालेला आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीती व्यक्त केली होती, ती भीती आता काही अंशी खरी ठरायला लागली. निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा असतो. ही लोकशाहीची जी काही पिळवणूक, लोकशाहीचा जो काही हत्या करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे, हा अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे आम्ही आमचं मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर निष्कारण महाराष्ट्राला 9 तास वेठीस धरून ठेवणं हे कशाचं द्योतक आहे? म्हणजे आत्ता ही TV बघत असताना मी बघतोय 1-1 लाख लोक TV बघतात रात्रीचे. म्हणजे ह्याचा अर्थ की महाराष्ट्र बघत होता काय चालू आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्राला आता कळलं असेल की नेमकं महाराष्ट्रात काय चालू आहे. 15 मिनिटाचा व्हिडिओ, 15 सेकंदाचा व्हिडिओ होता, माझा असेल कोणाचा असेल, 15 सेकंदाच्या वरती 1 सेकंद होता. तो व्हिडिओ बघायला 9 तास. म्हणजे खरोखर वाईट वाटण्यासारखं. म्हणजे ज्यांनी लोकशाहीवर मनापासून प्रेम केलं, लोकशाही मूल्यांची जपणूक केली, त्यांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना काय सांगितलं होतं ह्याची आठवण येईल. तर सुहास कांदे यांचं मत बाद झाल्यानंतर पहिला थेट परिणाम होणार आहे तो म्हणजे कोटा. प्रत्येक आमदाराला, प्रत्येक उमेदवाराला किती मिळवावा लागेल त्याच्यावर मला वाटतं अभय सर. आणि तो कोटा आता काहीसा खाली येईल, कारण 286च्या ऐवजी आता 285 फक्त उमेदवार. मतपेटी उघडण्याआधीची म्हणजे जे मतं बाद झालीत किंवा मतं झाली नाही तीच आता 284 झाली आहेत. म्हणजे सुहास कांदे यांचं मत बाद झाल्यानंतर 284 मतं होती आणि त्या कोट्यानुसार साधारणतः 40.6चा कोटा येईल. आता तर 40.6चा कोटा आल्यानंतर आता पेटी ज्या वेळेस उघडतील त्यावेळेस त्यातलं कुठलं एखादं मत बाद ठरलं किंवा प्रेफरन्समुळे तर तो आणखी कमी होईल. पण आत्ताच्या क्षणाला मतमोजणी सुरू होताना तो 40.6 हा आलेला आहे. आणि ज्याचा उल्लेख केला की संजय राऊत यांना जर 42 मतं पक्षाने दिले असतील आणि सुहास कांदे त्यांच्या कोट्यामधले असतील तर त्याच्यामुळे फारसा फरक त्यांच्या निवडणुकीवर होणार नाही. आणि सेकंड प्रेफरन्स संजय पवारांना असेल तरी त्याचा इतकं मूल्य कमी झालेलं असेल की त्याचा परिणाम होणार नाही. दुसरं असं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी मतं यशोमती ठाकूर आणि संदर्भात आणि जितेंद्र आव्हाडच्या संदर्भात होती ती वैध ठरलेली आहेत. त्याच्यामुळे त्याचा एक मोठा रिलीफ, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादींनीही दुसरा प्रेफरन्स संजय पवार यांना दिलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याचा परिणाम इतका जाणवणार नाही असं दिसतंय. आत्ता तरी असं दिसतंय की त्याचा परिणाम फारसा जाणवणार नाहीये. मतांचा कोटा थोडासा बदलेल हे नक्की. पण शिवसेनेचे नेते फारच सावध प्रतिक्रिया देताना दिसत होते. सगळेच नेते जवळपास आपण 4-5 प्रतिक्रिया. नाही, आता म्हणजे स्वाभाविक आहे त्यांची प्रतिक्रिया. त्यांच्या हातामध्ये निश्चित निकालपत्र नाही आहे आणि जी तक्रार अन्य 4 लोकांच्या बाबतीतही होती आणि त्या सगळ्यांची मतं वैध झाली आहेत आणि यांचंच अवैध झालंय या संदर्भात त्यांची तक्रार. आणि याच्यातलं जर तुम्ही निकालपत्र बघितलं तर त्याच्यामध्ये जे व्हायोलेशन्स जे आहेत त्याच्यात मतपत्रिका फोल्ड करून बाहेर येणे किंवा
त्या क्युबिकल्समध्ये जाऊनच दाखवणे या संदर्भातले जे आहे ते मला वाटतं की याच्यामध्ये जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यापेक्षा एक कॅज्युअलनेसचा प्रकार जास्ती दिसतोय आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आणि ते हे मत मगाशी त्यांना पण गमवावं वाचलं आणि लागलं मला असेल. वाटतं नवनाथ पण सांगत होता की सांगत होते त्यांना की तुम्ही असं हा, त्यांनी करू ते नका, असा न्या कागद. व्हिडिओ बघून जे ऑब्झर्वेशन दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते मतदान दिल्यानंतर ते मत फोल्ड न करता बाहेर आले, ते त्या क्युबिकलच्या बाहेर उभे राहून ते मत आपलं दाखवत होते. त्यांना सांगितलं तरी ते आत गेले नाहीत, त्यानंतर ते दुसऱ्या क्युबिकलमध्ये तिकडे गेले. असे उल्लेख आहेत सगळे. म्हणजे तुम्ही मगाच्या चर्चेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला होता की हे सिरियसली घेण्याची गोष्ट आहे, कॅज्युअल घेण्याची गोष्ट आता मला नाही. वाटतं की या प्रत्येक गोष्टी आता याच्यामध्ये या निकालपत्रामध्ये त्यांनी मतदान कसं करणं अपेक्षित आहे या संदर्भातही प्रकाश टाकलाय. कदाचित ते पुढच्या काळामध्ये पुढच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा या संदर्भात अधिक काळजी घेतील असं दिसतंय. पण भाजपची चिंता जवळपास मिटली असं म्हणायला लागेल, कारण त्यांच्या कुठल्याही मतावर काहीही परिणाम झालेला नाहीये. आता एक मत बाद झाल्यामुळे काय होईल तर त्याचे परिणाम फारसे दिसणार नाहीत. आता मतदान कसं झालंय याच्या संदर्भात तर मतमोजणी होईल तेव्हाच ते नेमकं. आणि अगदी काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होतीये आणि आत्ताची जी अपडेट्स आपल्याकडे आहेत त्याच्यानुसार एक मत शिवसेनेचं बाद झालेलं आहे. महाविकास आघाडीसाठी हा काहीसा शॉक आहे, पण या शॉकचे आफ्टर शॉक्स फारसे नसणार आहेत असं आत्ता तरी वाटते. पण जसं अभय सर म्हणतात ही फक्त आपली एक शक्यता आहे आता, कारण खरं मतदान कसं झालेलं आहे हे तर मतमोजणी सुरू झाल्यानंतरच कळेल. मतमोजणी जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिली प्रक्रिया ही असेल की सर्व मतपत्रिका बाहेर काढल्यानंतर वैध मतपत्रिका त्यात किती आहेत त्या मोजल्या जातील आणि त्या वैध मतपत्रिका जितक्या असतील त्यावरून प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी किती मतांचा कोटा आहे तो ठरवला जाईल आणि जे उमेदवार हा मतांचा कोटा पहिल्या फेरीमध्ये पूर्ण करतील ते जिंकून येतील, पण जे करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी दुसरी फेरी मोजली जाईल आणि मग त्यातून दुसऱ्या फेरीमधून कोण उमेदवार निवडून येईल त्यावरून या निवडणुकीचा निकाल लागेल. म्हणजे थोडक्यात 5 उमेदवारांचं भवितव्य हे सुरक्षित आहे असं मानलं जाते आतापर्यंत. 6व्या आणि 7व्या उमेदवारामध्ये चुरस असेल. मानलं हेही जाते की ज्या प्रकारे पक्षांनी प्रेफरन्स दिलेला आहे त्यानुसार 6वे आणि 7वे उमेदवार म्हणजे संजय पवार आणि धनंजय महाडिक हे असतील. संजय पवार आणि धनंजय महाडिक यांना आपापली जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी पहिल्या पसंतीची मतं त्यांना किती अधिक मिळत आहेत आणि दुसऱ्या पसंतीची मतं त्यांना किती मिळालेली आहेत, अतिरिक्त मतं त्यांना किती मिळतात, त्याचं व्हॅल्युएशन त्याचं मूल्यांकन किती होतंय यावरून या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. अगदी काही वेळामध्ये निवडणुकीचा निकाल यायला सुरुवात होईल, कारण निवडणूक आयोगाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तो निकाल आलेला आहे. सुहास कांदेंचं मत बाद झालेलं आहे, बाकीची मतं वैध ठरवण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता हा निर्णय घेऊन याच्या पुढचं प्रक्रिया निवडणूक आयोगाची सुरू होईल. विधिमंडळाच्या आवारात त्याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त विधिमंडळाच्या बाहेर आता वाढवण्यात आलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी हे सगळेच विधिमंडळामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. जवळपास पुढचे 1-2 तास किंवा कदाचित त्यापेक्षा काही जास्त वेळ हा जाऊ शकतो ही पूर्ण निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी, कारण मतमोजणीची प्रक्रिया ही पूर्णपणे मॅन्युअल असते. इथे कोणत्याही यंत्रांचा वापर होत नाही. प्रत्येक मतपत्रिका ही उघडली जाईल, मत नोंद केलं जाईल. काही वेळापूर्वी कळसे सर आपल्या बरोबर होते आणि ते ही मतपत्रिका कशी मोजतात याची आपल्याला ते माहिती देत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक मतपत्रिका ही उघडली जाईल, त्यानंतर ती वैध आहे की नाही पाहिली जाईल आणि त्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये फक्त आणि फक्त ज्या मतपत्रिकांवर 1 हा आकडा लिहिलेला आहे, म्हणजे ज्या मतपत्रिकांवर पहिल्या पसंतीचं मत नोंदवलेलं आहे त्या मतपत्रिका घेतल्या जातील. 7 उमेदवारांच्या या मतपत्रिका वेगळ्या काढल्या जातील आणि त्यांची मोजणी होईल. आता राजकीय नेते सुद्धा सगळे विधान भवनाकडे यायला लागलेले आहेत, कारण प्रत्येकाला आता उत्सुकता आहे ती मतमोजणीची. अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात नवनाथ बन यांच्याकडे. नवनाथ. कविता, जवळपास 7-8 तास सगळ्यांनी प्रतीक्षा केली की मतमोजणी कधी सुरू होणार. 4 वाजता मतदान संपलं आणि मग अच्छा थोडं समोर म्हणता येते. जिशान अखेर आपल्या ज्या मतांवर आक्षेप घेण्यात आला होता तो आक्षेप आता फेटाळण्यात आलेला आहे. दिलासा मिळाला नाही. माझं मत असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारा हा दिवस आहे. याच्या आधीही निवडणुका झाल्या, पण ह्या प्रकारचं वेटीस कोणीही कधीही लोकशाहीला धरलं नाही. भाजपाने
हे जे कृत्य केलेलं आहे हे निंदनीय आहे. त्यांनी मतदान थांबवलं हे लोकशाहीला थप्पड मारल्यासारखं आहे आणि हे जनता यांना माफ करणार नाही ह्या गोष्टीला. तसंही ह्या अशा सगळ्या डावपेचाचा कसा सामना करायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे. आम्ही अशा डावपेचाला घाबरत नाही आणि योग्य वेळ योग्य त्या वेळेला आम्ही याचं उत्तर नक्कीच देऊ. एक बाद झालेला मताचा कितपत फरक पडला असं तुम्हाला वाटतं? आता कळतच आहे ना थोड्या वेळात. लगेच मला नाही वाटत काही फरक पडेल. आमचे 4ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत आहेत. पण ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये कमी जास्त होत राहतं, पण जे काही भाजपनी केलेलं आहे त्यांना माफी नाही. सुहास कांदेंशी आम्ही थोड्या वेळापूर्वी बोललो, त्यांचं म्हणणं त्यांच्याकडनं अशी काही चूक झालेली नाहीये, त्यांच्याकडनं असं आहे. आता मी इलेक्शन कमिशनची ऑर्डर वाचत होते आणि म्हणून मला थोडासा वेळ लागला. मला पण असं नाही वाटत की त्या ठिकाणी त्यांच्याकडनं काही चूक झालेली असेल. मी त्यांचा व्हिडिओ बघितलेला नाही. पण महाराष्ट्राची निवडणूक आणि त्याचे निकाल दिल्लीला न्यायचं काय कारण होतं हेही समजत नाही. इलेक्शन कमिशनकडे हे सगळं प्रकरण गेलं, जे आक्षेप तुमच्या बाबतीत किंवा जिंकण्यात आले, इलेक्शन कमिशनने तुम्हाला न्याय दिला असं वाटतं? सगळं प्रकरण बघितलं. आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी समोरे जातो आहे आणि महाविकास आघाडीसोबत कपट या ठिकाणी नक्कीच खेळण्यात आलेलं आहे असं माझं ठाम मत आहे. मेरे समझ से लोकतंत्र के ऊपर एक बहुत बड़ा कालीमा लगाया है, बहुत बड़ा धब्बा भाजपा ने लगाया है. चुनाव का वोटिंग होने के बाद में 7-8 घंटे यहाँ पे पूरे महाराष्ट्र को तड़पते हुए रखा है. लोग बेवकूफ़ नहीं है. लोग इस तरीके का कपट लोकशाही में नहीं सहन कर सकते और हम भी नहीं करेंगे. सही वक्त आने के ऊपर इसका जवाब जरूर दिया जाएगा. तर भाजपनं जे केलं त्याला माफी नाही असं म्हणणं आहे यशोमती ठाकूर यांचं. काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांचं थेट वक्तव्य. भाजपनं जे काही केलं, भाजपनं ही निवडणूक दिल्लीला नेऊन ठेवली, त्याबद्दल त्यांना माफी नाही. भाजपला योग्य वेळी या सगळ्याचं उत्तर मिळेल असा इशारा सुद्धा यशोमती ठाकूर यांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारा आजचा दिवस असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची. आणि आता पुन्हा एकदा जाऊयात, अभय सर आपल्या सोबत आहेत. अभय सर, अर्थात निकाल आलेला आहे, त्याने बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि सुहास कांदे यांचं मतही बाद झालेलं आहे. आता एकूण या निवडणुकीकडे पाहताना आणि आता एकूण आकडेवारीकडे पाहताना दोन्ही पक्षांसाठी जी आपण आकडेवारी मांडली होती त्याच्यानुसार संजय पवार हे सेफ झोनमध्ये दिसत आहेत. नाही, त्यांना पहिल्या राऊंडमध्ये तर विजय मिळणं कठीण आहे. ते पहिल्याच सगळ्या आपल्या विधानसभेतलं संख्याबळ आहे त्याप्रमाणे आधी स्पष्ट झालं होतं. म्हणजे साधारणतः पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक पक्षाचे जे पहिल्या पसंतीचे पक्षाचे उमेदवार होते ते निवडून येतील असं स्पष्ट दिसत होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.